घाटकोपरहून 9:11ची फास्ट लोकल पकडून आम्ही पोचलो कसारा इथे। जय शिवराय मंडळी, आणि आत्ता आपण आहोत कसारा इथे आणि इथून हरिश्चंद्रगड हा जो ट्रेक आहे त्या ट्रेकची सुरुवात होणार आहे। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा। कसाऱ्यातून तुम्हाला खूप साऱ्या गाड्यांचे ऑप्शन आहेत, यातीलच एक गाडी आम्ही बुक करून आमचा प्रवास पाचनेच्या दिशेने सुरू झाला। साधारण पाचनेला पोहोचण्यासाठी 3.5 ते 3 तासाचा कालावधी लागतो आणि आम्ही ज्यावेळी पाचनेला पहाटे 4 वाजता पोचलो त्यावेळी खूप थंडी होती, त्यामुळे आग्नेयदेवीला प्रसन्न करून आम्ही प्रचंड अशी ऊर्जा घेतली आणि गड चढायला सुरुवात केली। सकाळची वेळ असल्यामुळं खूप अंधार होता, त्यामुळं खूप सावधगिरी बाळगावी लागली आणि आम्ही 2 तासानंतरनं गडावरती पोचलो। नुकतंच तांबडं फुटायला सुरुवात झाली होती आणि या प्रकाशामध्ये येथील सौंदर्य अतिशय खुळून दिसत होतं आणि हा आहे कोकण कडा, अतिशय सुंदर, म्हणजे अगदी स्वर्गाला लाजवेल असं सौंदर्य असणारा हा कोकण कडा। या ठिकाणी कोकणातून येणारा जोरदार वारा या दगडावरती आदळतो आणि त्याच्या घर्षणानं या ठिकाणी तीव्र असा उतार तयार झाला आहे, त्याला आपण कोकण कडा असं म्हणतो। चालून दमल्यामुळं आम्ही नाश्ता करायला बसलो। येथील आजींनी खूप छान असे पोहे केले होते, त्याच्यामध्ये आम्ही घरून आणलेला फरसाणा आणि मस्तपैकी लिंबू पिळला आणि त्याच्यानंतर झालेलं जे कॉम्बिनेशन होतं त्याची टेस्ट एकच नंबर होती। हे आहेत आमचे मित्रमंडळ। या ठिकाणी खूप सारे ट्रेकर्स येत असतात आणि त्यांच्या नाश्त्याची येथे सोय केली जाते आणि आता आपण जात आहोत या गडावरील मुख्य आकर्षण असणारे हेमाडपंथी मंदिर पाहण्यासाठी। आणि मंडळी, तुम्ही पाहू शकता हा निसर्गाचा अद्भुत असा नजारा, अगदी सूर्यकिरणाने न्हावून निघालेला हा हिरवागार डोंगर दिसायला खूपच सुंदर दिसतो। आणि मंडळी, हे आहे भगवान शंकराचं अतिशय उत्कृष्ट असं हेमाडपंथी मंदिर। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचं बांधकाम करत असताना चुना व माती यांचा वापर केला जात नाही, तर त्यामध्ये फक्त काळे जे पाषाण असतात ते एकावर एक रचून या मंदिराची निर्मिती करण्यात आली आणि याचं सौंदर्य हे जवळून पाहण्यातच आहे। या मंदिराचा विकास साधारणपणे यादवकालीन राज्यामध्ये झाला असं मानलं जातं आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर खूपच अप्रतिम असं आहे। आणि मंडळी, ही आहे केदारेश्वर गुहा। ही 4 खांब 4 युगांचं प्रतिनिधित्व करतात आणि सध्या चालू आहे कलियुग, तो कलियुगाचं काम सुस्थितीत आहे। आणि आमची ही मित्रमंडळी खूप प्रचंड अशी ऊर्जा घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आणि हा तुम्ही समोर पाहू शकता अतिशय प्रचंड असा डोंगर। उतरताना थोडी दमछाक झाल्यामुळं आम्ही एके ठिकाणी स्थिरावलो आणि त्याच्यानंतर आम्ही आणलेलं चिरमुरे, फरसाणा, टोमॅटो, कांदा यांच्या साहाय्यानं मस्तपैकी अशी भेळ बनवली। निसर्गाच्या सानिध्यामध्ये भेळ खाण्याची मजाच वेगळी असते। या भेळचा पूर्ण असा आस्वाद घेऊन आम्ही पोचलो पाचने गावामध्ये आणि तेथून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका।